नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता जीवा पाठोपाठ नंदिनी सुद्धा कॅफे मिलन इथे पोचलेली असते. आता नंदिनीला पाहताच जीवा तिथे असणाऱ्या टेबलजवळ जातो आणि खुर्चीवर बसून देतो. आता नंदिनी सुद्धा रागारागात जाते आणि खुर्चीवर बसते. नंदिनी जीवाकडे पाहते आणि मनातच म्हणते, कसे असतील ना हे, आलेत आणि खुर्चीवर बसून मोकळेही झालेत. दुसरा कोणी असता तर अगोदर आपल्या बायकोसाठी चेअर मागे घेतली असती, चेहऱ्यावर स्माईल दिली असती आणि सगळ्यात अगोदर बायकोला बसायला सांगितलं असतं. परंतु कसलं काय, यांना तेही जमलं नाहीये. कारण काय आहे ना, यांना तर बायकोला स्पेशल फील करून द्यायचंच नाहीये. मग असं का करतील ना ते. तर जीवा नंदिनीकडे पाहतो आणि मनातच म्हणतो, अरे यार, ही असं काय बघतेय, ही टिपिकल गर्लफ्रेंड मटेरियल नाहीये आणि म्हणूनच तर मी चेअर मागे घेतली नाहीये. त्या भानगडीतच मी पडलो नाही. तर नंदिनी जीवाकडे पाहते आणि मनातच म्हणते, असू देत, तसंही तुमच्याकडून काय अपेक्षा करणार ना, तुमच्याकडून अपेक्षा करणं हेच चुकीचं आहे. आता जीवा नंदिनीला म्हणतो, अगं तू भेटायला बोलवलंस की नाही, मग आता एक शब्द तरी बोल ना. तर नंदिनी म्हणते, 1 मिनिट, भेटायला तुम्ही बोलवलं आहे, मी तुम्हाला मेसेज केला नव्हता. जीवा म्हणतो, काय, मी तर तुला मेसेज केलाच नाही, कारण मी तर तुला अगोदरच सांगितलं आहे मी तुझ्या मागे मागे करणार नाही आणि उलट तूच मला मेसेज केला होता आणि म्हणूनच तर मी इथे आलो आहे. नंदिनी म्हणते, अजिबातच नाही, कारण आजकाल ज्यांना एकटेपणा आवडायला लागला आहे त्यांच्यामध्ये मी पडत नाही. त्यांच्या आवडीनिवडीच्या मध्ये मी कशाला येऊ, आणि मी तर सकाळपासून फोनही पाहिला नाहीये. तर जीवा नंदिनीला म्हणतो, मी तर सकाळपासून माझा मेसेजचा इनबॉक्स ओपन करूनही पाहिला नाही, उलट दादाने. असं म्हणत जीवा शांतच होतो, कारण जीवाच्या लक्षात येतं की हे सगळं काही पार्थने केलेलं असावं. जीवा नंदिनीला म्हणतो, 1 मिनिट, काव्याने दादाला माझ्या रूममध्ये मोबाईल आणायला पाठवलं होतं, कदाचित तुला जो आलेला मेसेज होता तो दादानेच केलेला असावा. आता नंदिनीच्याही लक्षात येतं. नंदिनी ही शांत राहते, विचार करते आणि जीवाला म्हणते, तुम्ही बोलताय ते अगदी करेक्ट आहे, कारण माझा मोबाईल आणायला मी काव्याला सांगितला होता, म्हणजे मला तरी वाटतंय की काव्यानेच हा मेसेज केला असावा. तर जीवा म्हणतो, पण मला एक कळत नाहीये की दादाला माझ्या मोबाईलचा पासवर्ड कसा कळाला. तर नंदिनी म्हणते, काव्य आणि पार्थ आहेत ते, ज्यांनी आपल्या प्रेमाचा गुंता सोडवला, मग त्यांना आपला पासवर्ड शोधायला कितीसा वेळ लागला असता. जीवा म्हणू लागतो, म्हणजे स्वतःचा गुंता सुटला या आनंदात त्यांनी आपलाही गुंता सोडवायला घेतलाय असंच वाटतंय. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता रम्याने सांगितल्याप्रमाणे पार्थ विचार करतो आणि म्हणू लागतो, रम्या बोलते ते अगदी करेक्ट आहे, काव्यासाठी मला काहीतरी स्पेशल करावं लागेल जे काव्याला आयुष्यभर लक्षात राहील, पण काय करू. असं म्हणत आता पार्थ विचार करतच आपल्या हातामध्ये पेन्सिल घेतो आणि कटरने त्याला टोक काढत असतो. परंतु त्याचवेळी पार्थ विचार करण्यामध्ये असतानाच त्याच्या हाताला कटर लागल्यामुळे त्याच्या हाताला खूप मोठी जखम झालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी आणि जीवा ठरवतात की जर आपण एकमेकांसोबत बोलणारच नाही आहोत तर इथे बसण्यात काय अर्थ आहे. जीवा म्हणतो, अगदी करेक्ट, आपली भेट दुसऱ्याने का ठरवायची ना. तर नंदिनी म्हणते, कारण आपण आपली भेट ठरवत नाही म्हणून. असं म्हणत आता जीवा आणि नंदिनी आपापली बॅग घेतात आणि तिथून जायला निघतात. परंतु तिथे बसलेली सगळीच कपल आता जीवा आणि नंदिनीच्या बाजूला येतात आणि म्हणतात, 1 मिनिट 1 मिनिट. तर त्यातील एक मुलगा म्हणू लागतो, #नंदिनी ये ना, जीवांदिनी पुन्हा एकत्र आलेत असंच वाटत आहे. तर जीवा म्हणतो, नाही नाही, असं काही नाहीये. नंदिनी म्हणते, हो ना, आम्ही तर आता निघतच होतो. तर त्यातील एक मुलगी म्हणू लागते, नाही, आम्ही तुम्हा दोघांना कुठेही जाऊ देणार नाही. तर त्यातील एक मुलगा नंदिनी आणि जीवाला म्हणतो, हो सर आणि मॅडम, मला माहीत आहे तुमचे काहीतरी प्लॅन्स असतील, प्रायव्हसी असेल, परंतु आजचा एक दिवस तुम्ही आमच्यासाठी द्यायचा आहे, कारण आम्हाला तुमच्याकडून खूप काही ऐकायचं आहे. आता हे ऐकल्यानंतर जीवा त्यांना म्हणतो, आमच्याकडून तुम्हाला नक्की काय ऐकायचं आहे. तर ती मुलगी जीवाला म्हणते, ब्रो, तुम्ही म्हणजे आमच्यासाठी भगवान आहात आणि म्हणूनच तुमच्याकडून प्रेम कसं करावं हे आम्हाला ऐकायचं आहे. तर दुसरा मुलगा जीवाला म्हणतो, भाई तुम्ही लव गुरु आणि नंदिनी मॅम तुमचे तर इम्प्रेशन आहेत. तर जीवा आता नंदिनीकडे पाहतो, नंदिनी हसू लागते. तर जीवा मनाशीच म्हणतो, आता यांना काय सांगावं. असं म्हणत जीवा नंदिनीलाही म्हणतो, आता यांना काय सांगायचं आहे. तर नंदिनी म्हणते, आपले गुण ते आपल्यालाच माहीत नाही का. तर जीवा खुणावूनच होकार देतो. आता जीवा आणि नंदिनी या सगळ्या मुलांमध्ये अडकलेले असतात, त्यांना आपली सुटका कशी करून घ्यावी हे काहीच कळत नाही. तर त्यातील एक मुलगा जीवाला म्हणू लागतो, आम्हाला तेच ऐकायचं आहे जे आम्हाला प्रेमाच्या बद्दल माहीत नाहीये. तर एक मुलगी जीवा आणि नंदिनीला म्हणते,
तुमचा बॉन्ड इतका स्ट्रॉंग आहे की तुमच्या या स्ट्रॉंग बॉन्डबद्दलच्या टिप्स आम्हाला ऐकायच्या आहेत की ज्या भविष्यात आमच्यासाठी उपयोगी ठरतील. आता सर्वजण टाळ्या वाजवतात आणि त्यांना बोलायला भाग पाडत असतात. तर जीवा म्हणतो ओके ओके, नंदिनी म्हणते बस बस थांबा असं म्हणत आता त्या सर्वांना शांत करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ त्याच्या रूममध्ये शांत बसून असतो आणि त्याचवेळी काव्या येते. काव्या पार्थला पाहते. आपल्या बेडरूममध्ये येताच काव्या दरवाजा बंद करते आणि मोबाईल बाजूला ठेवत ती हळूहळू पार्थच्या दिशेने जाते आणि म्हणू लागते पार्थ देशमुख असं म्हणत ती त्याच्या जवळ जाणार. पार्थ म्हणतो नाही, मला तर तुमच्याशी बोलायचंच नाही आहे, कारण मी तुमच्यावर रुसलो आहे. तर काव्या म्हणते हो का, माझा बोका रुसलाय का? पण माझा बोका रुसायला नक्की काय कारण आहे? नक्की काय असं घडलंय की माझा बोका माझ्यावर रुसला आहे? ओके, म्हणजे मगाशी मी तुमची फिरकी घेतली म्हणून माझ्या बोक्याला राग आलाय का? असं म्हणत काव्या पार्थच्या गालावरून मायेनेच हात फिरवते. तर पार्थ म्हणतो काय चाललंय? तर काव्य म्हणते हो, मला तर माहीत आहे तुम्ही माझ्यावर रुसला आहात, मग माझ्या बोक्याचा रुसवा कसा घालवायचा हेही मला माहीत आहे. मला माहीत आहे मगाशी तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं नाही म्हणूनच तुम्ही रुसला आहात ना. मग आता आपण खोलीत दोघंच जण आहोत, मग आता दिलं तर चालेल का? आता मात्र पार्थचा रुसवा लगेच जातो. तो लगेच म्हणतो हो हो चालेल ना. आता काव्या पार्थला एक धपाटा घालते आणि म्हणू लागते काय हा माझा उतावळा नवरा. तर आता काव्य म्हणते बरं मला सांगा, तुम्ही सकाळी मला जे रिटर्न मॉर्निंग गिफ्ट देणार आहात ते कधी देणार आहात? कारण आता तर आपण दोघंच आहोत, कोणीच इथे नाही आहे. आता तरी मिळेल का? तर पार्थ काव्याला म्हणतो मिळेल ना, नक्की मिळेल, पण त्या अगोदर तुम्हाला मला काहीतरी खूप मोठं असं द्यायचं आहे. काव्य म्हणते मोठं काय द्यायचं आहे? पार्थ म्हणतो तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे. आता काव्या विचार करू लागते. तर दुसरीकडे वसुआत्या रम्याकडे येतात. रम्या शांत विचार करत असते. त्यावेळी वसुआत्या रम्याला विचारतात रम्या अगं काय झालंय? मोठं म्हणजे तू नक्की आता काय केलंयस? रम्या अगं बोल ना. रम्या म्हणते मोठं मोठं असं काहीच नाही केलंय मी. पार्थच्या डोक्यात छोटंसं पिल्लू सोडलंय मी असं म्हणत आता रम्या तिच्याच विचारात काहीतरी बरळत असते. परंतु वसुआत्यांना काहीच कळत नसतं. तर रम्या म्हणू लागते पण या सोडलेल्या पिल्लामुळे आता काव्या पार्थचं काय करेल? मस्त रंगेल यांचा आजचा हा व्हॅलेंटाईनचा दिवस असं म्हणत आता रम्या खुश होते. परंतु रम्याचं असं वागणं, तिचं शांत राहणं यामुळे वसुआत्या घाबरून गेलेल्या असतात. रम्या नक्की काय करत आहे वसुआत्यांना काहीच कळत नाही. तर दुसरीकडे आता काव्या विचार करते आणि पार्थला म्हणते काय आहे सरप्राईज? काय देणार आहात तुम्ही माझ्यासाठी असं मोठं काहीतरी? तर पार्थ म्हणतो थांबा असं म्हणत पार्थ आता काव्यासाठी त्याने बनवलेलं स्केच तिला देतो. काव्या ते स्केच पाहताच ती खुश होते आणि म्हणू लागते वाव किती छान पेंट केले तुम्ही, खरंच खूप छान आहे, मला हे स्केच खूप आवडलं आहे. पार्थ म्हणतो आवडलंय ना, पण त्यामध्ये काहीतरी खास आहे बघा ना. तर काव्या म्हणते हे स्केचच तर माझ्यासाठी खास आहे. पार्थ म्हणतो नाही नाही बघा ना, इथे गळ्याजवळ किती छान खास काहीतरी आहे. तर काव्याचं लक्ष पार्थच्या बोटाकडे जातो. काव्या म्हणते पार्थ तुमच्या हे बोटाला काय झालंय? पार्थ म्हणतो काही नाही, जरासा असा रॅश आहे, बाकी काही नाही, पण बघा ना हे किती छान डिझाईन केलं आहे. तर काव्या म्हणते देशमुख. तर पार्थ म्हणतो ते माझ्या बोटाचं जाऊ देत ना, तुम्ही ते स्केच बघा अगोदर, तुम्हाला आवडलंय का? तर काव्या म्हणते तुम्ही हे नेकलेसबद्दल बोलताय ना, खरंच खूप छान आहे. पार्थ म्हणतो आवडलाय ना कलर? तर काव्या म्हणते हो ना, कलर खूप छान आहे आणि काहीतरी वेगळा कलर वाटतोय. तर पार्थ म्हणतो हो ना, काहीतरी वेगळाच आहे, माझ्या रक्ताने बनवलेला असं म्हणत आता पार्थ आपल्या बोट दाखवत काव्यालाही सांगत असतो की माझ्या रक्तापासून मी हा नेकलेस बनवला आहे. आणि हे ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि हातातील स्केच तिच्या खाली पडतं. काव्य एक क्षणाचाही विलंब न करता पार्थच्या कानाखाली मारते. आता मात्र पार्थ काव्याकडे पाहू लागतो. तर दुसरीकडे हा सगळा काही रम्याचा प्लॅन असतो आणि प्लॅनप्रमाणे रम्याही आता रेड कलरचीच नेलपेंट लावत असते. रम्या आता ती नेलपेंट लावत नखांकडे पाहते आणि त्या लाल नेलपेंटकडे पाहत ती मोठ्यानेच म्हणते हॅपी व्हॅलेंटाईन्स डे असं म्हणत ती मोठमोठ्याने हसू लागते. कारण रम्याला वाटत असतं की आपण केलेला हा प्लॅन नक्कीच यशस्वी झाला असेल आणि पार्थ आणि काव्याचा व्हॅलेंटाईन डे हा स्पॉईल करण्याचा रम्याचा खूप मोठा प्लॅन असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं कॅफे मिलनमध्ये शेवटी जीवा आणि नंदिनीला संपूर्ण त्यांचे फॅन काही तिथून जाऊ देत नाही आणि म्हणूनच आता जीवा त्यांना म्हणतो विचारा, आता जे काही तुम्हाला विचारायचं आहे ते विचारा.
तर त्यातील एक मुलगा जीवाला म्हणतो, आम्ही विचारूच, परंतु त्या अगोदर तुम्हाला काही घ्यायचं आहे का असं म्हणत त्यांना काही खायला हवंय का विचारत असतात. जीवा आणि नंदिनी म्हणतात, नाही नाही, आम्हाला आता काही नको, काही खायचं नाहीये, पण तुम्हाला आता जे काही विचारायचंय ते विचारा. तर आता त्यातील एक मुलगा पहिला प्रश्न नंदिनीला विचारत म्हणतो, नंदिनी मॅम, अशी कुठली गोष्ट आहे जी गोष्ट तुमच्या नात्याला स्पेशल बनवते? तर आता नंदिनी जीवाकडे पाहते तर दोघंही त्या प्रश्नाचं उत्तर एकत्रच देत म्हणतात, भांडण. आता मात्र सर्वच जण हसतात. तर त्यातील एक मुलगी म्हणते, बघा, मी तुम्हाला म्हणाले होते ना, याला म्हणतात पॉवर कपल. दुसरे एखादे असते तर म्हणाले असते की प्रेम आमच्या नात्याला स्पेशल बनवतं म्हणून, परंतु यांनी काय उत्तर दिलं? भांडण. खरंच तुम्ही दोघांनी जे उत्तर दिले ते आम्हाला खरंच खूप आवडलं आहे. तर दुसरा मुलगा नंदिनीला प्रश्न करत म्हणतो, बरं मॅम, मला एक सांगा की तुम्हा दोघांमध्ये भांडण झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा सॉरी कोण बोलतं? तर आता या प्रश्नाचं उत्तर नंदिनी देत म्हणते, सॉरी? नाही नाही, आमच्या दोघांमध्येही कोणीही सॉरी बोलत नाही, आणि चुकून कोणी म्हटलं तर ते समोरच्याला दिसत नाही. असं म्हणत आता नंदिनी जीवाकडे पाहते, कारण आता नंदिनीला हॉस्पिटलमध्ये असताना जीवाला सॉरी बनण्यासाठी तिने केलेला जुगाड आठवतो. कारण नंदिनीने चहाच्या कपवर सॉरी असं लिहिलेलं असतं, परंतु शेवटपर्यंत जीवाला काही ते दिसलेलंच नसतं आणि जीवाला कळालेलंही नसतं की नंदिनी आपल्याला सॉरी बोललेली आहे. आणि म्हणूनच आता नंदिनीला तो क्षण आठवतो आणि म्हणून ती जीवाकडे पाहते. तर जीवा म्हणतो, कसं असतं ना, प्रॉब्लेम या ठिकाणी असतो की आपण समोरच्या व्यक्तीवर अगदी ढगफुटी व्हावी एवढा प्रेमाचा वर्षाव करतो, पण समोरच्याकडे फक्त पेपर कप असतो ते रिसीव करण्यासाठी. तर त्यातील एक मुलगा म्हणतो, हे असं होतं कारण सगळेच जण जीवा नंदिनी नसतात ना. आता सर्वजण जीवा आणि नंदिनीच्या प्रश्नांची उत्तरं ऐकून टाळ्या वाजवतात. तर जीवा मनाशीच म्हणतो, ही मुलं काय डोक्यावर पडली आहेत का? तर नंदिनी मनाशीच म्हणते, हो ना, सगळ्याच गोष्टींवर टाळ्या का वाजवायच्या? तर त्यातील एक मुलगी नंदिनीला म्हणते, नंदिनी ताई, बरं झालं तू जीवा दादावर रागवलीस, कारण तू रागवलीस म्हणून त्याने 21 दिवसाचं व्रत तरी केलं, आणि तुमच्या या व्रतामुळेच आणि तुमच्या या प्रेमामुळेच तर कितीतरी मुलं इन्स्पायर झाली आहेत, कितीतरी जणांना तुमच्याकडून प्रेमाचे धडे मिळाले आहेत. पण अजूनही आम्हाला एक गोष्ट मात्र कळाली नाही की त्याने तुझ्या बाबांना कसं मनवलं? तर त्यातील एक मुलगा विचारतो की कोण? तय्यब बली. तर आता सर्वच जण हसू लागतात. आता बाबांना सगळी मुलं असं बोलताच आणि हसताच नंदिनी थोडी रागवते, तर जीवा सर्वांना शांत करतो. तर त्यातील एक मुलगा जीवाला म्हणतो, जीवा दादा, अरे किती छान झालं, बघ ना, ताईने तुला आपलं मानलं आणि म्हणूनच तर तिने तिच्या बाबांचा हात सोडला आहे. आता हे ऐकताच जीवा नंदिनीकडे पाहतो. आता जीवा एक शायरी बोलताच सर्व मुलं टाळ्या वाजवतात. तर आता त्यातील एक मुलगा जीवाला म्हणतो, पण जीवा दादा, तुम्हाला असं का नाही वाटत की प्रेमात हा थोडा म्हणजे मर्यादेपुरताच वेडेपणा करावा, मर्यादेबाहेर वेडेपणा करू नये? तर आता नंदिनी म्हणते, अजिबातच नाही, असं काही नसतं. प्रेमात हा वेडेपणा असावाच, अगदी मर्यादा ओलांडून वेडेपणा करावा, कारण शहाणपणावर जग चालत असेल. पण तर आता जीवा नंदिनीचं वाक्य पूर्ण करत म्हणतो, पण प्रेमाच्या दुनियेत वेडेच लागतात. आता जीवानंदिनीचं हे बॉन्डिंग पाहून सर्व मुलं पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात, त्यांचं कौतुक करतात, त्यांच्या प्रेमाचं कौतुक करतात. तर दुसरीकडे मात्र पार्थने केलेला हा प्रेमाचा वर्षाव, रक्ताने बनवलेला तो नेकलेस काव्याला अजिबातच आवडलेला नसतो. काव्या पार्थवर चिडते आणि म्हणते, काय आहे देशमुख, तुम्ही असं का केलं? असं म्हणत तिने मारलेला गाल ती पाहते. तो गाल पाहत तिला खूप वाईट वाटत असतं की आपली चूक झाली मारणं, परंतु या सगळ्यामध्ये पार्थचीही चूक आहे की त्यांनी रक्ताने हा नेकलेस बनवला आणि म्हणून काव्या खूप चिडलेली असते. काव्या पार्थला म्हणते, देशमुख काय गरज होती तुम्हाला असं काहीतरी करायची? देशमुख, तुम्हाला कळतंय का? अहो, तुम्ही तुमच्या हाताला जखम करून घेतली आणि त्या जखमेतून येणाऱ्या रक्तामधून तुम्ही माझ्यासाठी नेकलेस बनवला, माझं स्केच तयार केलं का? कशासाठी? मला तर तुमच्यावर विश्वासच बसत नाही की हे तुम्ही असं काहीतरी केलं आहे. हे बोलत असताना काव्याचे डोळे पाणावलेले असतात. पार्थने जे काही केलेलं असतं ते काव्याला अजिबातच आवडलेलं नसतं. काव्या पार्थला एका शब्दातच म्हणते की तुम्ही ज्याप्रमाणे माझ्यासाठी त्याग करू शकता त्याप्रमाणे मीही तुमच्यासाठी करू शकते. मग मी सुद्धा माझं बोट कापून घेऊ का? मी सुद्धा माझं बोट कापून तुमच्यासाठी असं मोठं काहीतरी करू का?
बघते ना, मला शॉक लागल्यावर तुमचा चेहरा कसा होतो असं म्हणत काव्या म्हणते की कुठे आहे ते, कुठे आहे कटर असं म्हणत आता काव्या तिथे असणारा कटर हातात घेते आणि आपल्या हाताला जखम करणार तर पार्थ कटर काढून घेतो आणि म्हणू लागतो, नाही काव्या, तुम्ही असं काहीही करणार नाही, कारण तुम्हाला काही झालेलं मला सहन होणार नाही. तर काव्या पार्थला म्हणते, मग तुम्हाला काही झालेलं मी सहन करायचं आहे का, मला सहन होणार आहे का? पार्थ, तुमच्या अंगावर एक ओरखडा जरी पडला ना तरी मी ते सहन करू शकत नाही. तुम्ही ते काय केलं तुम्हाला कळतंय का? अहो, तुमच्या रक्ताने माझ्यासाठी तुम्ही स्केच बनवलं, मग मी सुद्धा माझ्या रक्ताने तुमच्यासाठी पत्र लिहिते, मोठं असं पत्र लिहिते, तुमच्यापेक्षा सुद्धा मोठं सरप्राईज देते, चालेल का तुम्हाला? पार्थ म्हणतो, नाही काव्या, तुम्ही असं काहीही करणार नाही. तर काव्यामध्ये हेच मला तुम्हालाही सांगायचं आहे, तुम्ही असं का केलात? ते चित्र साधं रंगवण्यासाठी तुम्ही तुमचं रक्त नाही पार्थ, या गोष्टीवर मी विश्वास नाही ठेवू शकत. तुम्ही असं का केलात पार्थ? ज्याप्रमाणे तुम्हाला मला काही झालेलं सहन होऊ शकत नाही, तसंच मी सुद्धा तुम्हाला काही झालं तर सहन नाही करू शकत. आत्ताच पाहिलंय ना तुम्ही, अहो, तुमच्यावर होणारा वार मी माझ्यावर झेलला आहे, कारण तुम्हाला काही झालं तर ते मी नाही पाहू शकत. नाही, मला तर तुमच्याशी बोलायचंच नाही असं म्हणत काव्या तिचा मोबाईल घेते आणि तिथून निघून जात असते. पार्थ म्हणतो, प्लीज काव्या, थांबा, माझ्याशी बोला. काव्या म्हणते, नाही देशमुख, मला तर तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. तुम्ही काय करताय, तुम्हाला कळतंय का? आपला आदर्श मानतायत लोक, आपल्यावर रील्स काढतायत लोक, आणि तुम्ही हा आदर्श त्यांच्यासमोर ठेवणार आहात का? पार्थ म्हणतो, नाही, माझी खरंच चूक झाली, मी असा वेडेपणा पुन्हा करणार नाही, प्लीज प्लीज एकदा मला माफ करा. काव्या म्हणते, आज कोणता दिवस होता? प्रेमाचा दिवस, आणि या प्रेमाच्या दिवशी तुम्ही असं काहीतरी करून प्रेमाचा दिवस खराब केलाय पार्थ, आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आता पार्थ काव्याची माफी मागत म्हणतो, काव्या, प्लीज माझं ऐका ना, प्लीज प्लीज एक चूक माझी माफ करा. हे बघा काव्या, आत्ता कुठे आपण आपलं नातं ॲक्सेप्ट केलं आहे, आत्ता कुठे आपल्या नात्यातील गुंता सुटला आहे, आणि यातच तुम्ही असे माझ्यावर रागवला तर नाही काव्या, प्लीज तुम्ही असं माझ्यावर रागवू नका, उगाच आपल्या नात्यातील पुन्हा गुंता वाढवू नका, प्लीज प्लीज तुम्ही मला एकदा माफ करा. तर काव्या पार्थला म्हणते, नाही, मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही, तुम्ही माझ्याशी बोलायचंही नाही, आणि प्लीज माझ्या मागे मागे सुद्धा येऊ नका, मला खरंच तुमच्याशी बोलायचं नाही असं म्हणत काव्या खूप चिडलेली असते. काव्याला पार्थने केलेलं अजिबातच आवडलेलं नसतं. आता काव्या तिथून रागाने निघालेली असते आणि काव्याच्या मागोमाग पार्थ काव्याला आवाज देत सॉरी म्हणत तिच्या मागून चाललेला असतो, आणि हे सगळं काही रम्याने लपूनच पाहिलेलं असतं. आता रम्याने कागदाचं बनवलेलं ते गुलाब आणि त्याच्यावर दिलेला तो लाल रंग पाहून रम्या ते गुलाब हातात घेऊन तिथेच उभी असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता जीवाला आणि नंदिनीला ती मुलं म्हणू लागतात, आपला एक ग्रुप फोटो होऊन जाऊ देत का? जीवा म्हणतो, हो चालेल ना. आता ग्रुप फोटो काढणार, परंतु त्याचवेळी हॉटेलच्या मॅनेजर त्या ठिकाणी येतात आणि विचारतात, तुमची काही ऑर्डर आहे का? तर त्यातील एक मुलगा म्हणतो, बाकी काही नाही, पण चहा आणि बन मस्का. आता मात्र हे ऐकल्यानंतर जीवा खुश होतो. तर सर्वच मुलं त्या मुलाचं कौतुक करत म्हणतात, क्या बात आहे, एक नंबर. तर जीवा म्हणतो, थांबा थांबा, अजून एक, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण सर्वांनी चहा हा आवाज करतच प्यायचा आहे, कारण तर आता सर्वच मुलं एकत्र म्हणतात, ज्यांचं मन साफ असतं ते आवाज करतच चहा पितात. आता सर्वांनाच जीवानंदिनीचा तो डायलॉग माहीत असतो. तर जीवा आणि नंदिनी त्या सर्वांकडे पाहू लागतात. तर त्यातील एक मुलगा म्हणतो, मी तर माझ्या गर्लफ्रेंडसोबत माचा पितो. तर दुसरी मुलगी म्हणू लागते, मी तर माझ्या बॉयफ्रेंडसोबत कोल्ड कॉफीच पिते. तर नंदिनी म्हणू लागते, ठीक आहे, चहा प्या, कॉफी प्या, काय ते माचा तेही पिहा, परंतु या नात्यामध्ये एकमेकांची तहान व्हायला मात्र अजिबातच विसरू नका. तर जीवा नंदिनीचं कौतुक करत म्हणतो, हो अगदी खरं आहे, नात्यात ही एकमेकांची तहानी व्हायलाच हवं, परंतु या नात्यात एकमेकांबद्दल अप्रूपही तेवढंच वाटायला हवं. आता अप्रूप म्हणजे काय हे जीवा त्या मुलांना समजावून सांगतो. तर जीवा म्हणू लागतो, 90sच्या असणाऱ्या काही प्रेमाच्या टिप्स अजूनही तशाच आहेत आणि त्या कायम तशाच असणार. जरी तुम्ही आजच्या जनरेशनच्या मुलं असलात तरीसुद्धा जुन्या प्रेमाच्या काही गोष्टी आहेत त्या कधीच बदलत नसतात. तर ती मुलगी म्हणू लागते, जसं? तर नंदिनी म्हणते, जसं मी आणि जीवा अजूनही एकमेकांसाठी कविता बनवतो. तर जीवा म्हणू लागतो, आणि हो हेही तितकंच आहे की ज्या क्षणाला कविता अपुऱ्या पडतात त्यावेळी आम्ही एकमेकांसाठी स्वयंपाकही करतो. तर नंदिनी कविता करत म्हणते, मी पडले तर ते मला सावरतात, मी पडले तर ते मला सावरतात, आणि कधी कधी माझ्या भीतीने पसाराही आवडतात. आता सर्वच मुलं खुश होतात. तर पुढे आता जीवा कवितेची दुसरी ओळ पूर्ण करत म्हणतो, मी हिच्या डोक्यावर कधी मिऱ्या वाटत नाही, मी हिच्या डोक्यावर कधी मिऱ्या वाटत नाही,
पण ही माझ्या डोक्यावर तेल ओतून माझ्या डोक्याची चंपी मात्र करते. तर नंदिनी म्हणते, हे मला तिळगुळ बनवायला शिकवतात. आता सर्वच जण मुलं म्हणतात, क्या बात आहे. तर आता जीवा पुढचं वाक्य पूर्ण करत म्हणतो, ही मला शिटी वाजवायला शिकवते. तर नंदिनी आता जीवाचं वाक्य पूर्ण करत म्हणते, तसं तर आम्ही ढीगभर माती खातो, पण कधीतरी एकत्र मिळून वडापावही खातो. तर जीवा आता नंदिनीचं वाक्य पूर्ण करत म्हणतो, आणि नात्यात दुरावा दरवळला की 100चे 5 गजरेही येतात. तर नंदिनी म्हणू लागते, आणि दुरावा संपवण्यासाठी घड्याळातून एकमेकांना इशाराही देतो. आता सर्वच मुलं जीवा आणि नंदिनीच्या कवितेचं, त्यांच्या प्रेमाचं कौतुक करत असतात, आणि नंदिनी आणि जीवा त्यांच्याशी खूप साऱ्या गप्पाही मारत असतात. त्यांच्या प्रेमाबद्दल खूप काही गोष्टी त्यांना सांगत असतात. आणि हे बोलत असताना कुठेतरी आता ते दोघंही भानावर येतात, पण सर्वच जण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करतात. जीवा म्हणू लागतो, सॉरी, बोलण्याच्या ओघात आम्ही वाहत गेलो आणि तुम्हाला खूप काही सांगत गेलो. तर नंदिनी म्हणू लागते, ओ खरंच सॉरी. पण आता नंदिनी जीवाला प्रश्न करत म्हणते, खरंच वाहवत जायला नको होतं का? तर आता जीवा म्हणू लागतो, वाहत जायला मला खरंच खूप आवडतं, पण कधी कधी अविश्वासाच्या दगडाने वाहता प्रवाह थांबतो. तर नंदिनी जीवाला म्हणू लागते, पण मग दोघांनी ठरवून समजूतदारपणे तो वाहत्या प्रवाहात असणारा अविश्वासाचा दगड बाजूलाही करू शकतो. तर जीवा म्हणतो, हो, पण कधी कधी दोघात तिसरा येतो, आणि बरेचदा हा तिसरा म्हणजेच मुलीचा बाप असतो. तर नंदिनी विश्वासाने जीवाला म्हणते, आता नाही येणार, कारण आता मी मोहिते नाही तर देशमुख आहे. तर जीवा नंदिनीला म्हणतो की आता फक्त देशमुख आहेस की जीवा नंदिनी देशमुख आहेस. आता मात्र नंदिनी जीवाकडे पाहू लागते, आणि त्याच वेळी नंदिनीचे वडील तिथे पोहोचलेले असतात. नंदिनीचे वडील तिथे येताच त्यांना धक्का बसतो. जीवा आणि नंदिनीला एकत्र पाहताच ते मोठ्याने आवाज देत म्हणतात, नंदिनी. आता मात्र जीवा, नंदिनी आणि तिथे असणारी सर्वच मुलं घाबरून उठून उभी राहतात. आता नंदिनी जीवाकडे पाहते, तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. आता पार्थ काव्याचा रुसवा काढण्यासाठी तिच्या मागून फिरत असतो, परंतु काव्या काही पार्थशी बोलायला तयार नसते. ती रूममध्ये येते आणि दरवाजा बंद करते. पार्थ म्हणतो, काव्या ऐका ना, प्लीज दरवाजा उघडा, आपण बोलूयात तरी. अहो, तुम्हाला काहीतरी मोठं देण्याच्या नातात एखाद्या प्रेमात असणाऱ्या माथे फिरूसारखं मी काहीतरी करून घेतलं, पण प्लीज मला समजून तरी घ्या, माझी ही शेवटची चूक. तर काव्या म्हणते, पार्थ, मी तुम्हाला म्हणाले ना, मला तुमच्याशी बोलायचं नाही, तुम्ही इथून निघून जा बरं. असं म्हणत काव्या आता पार्थवर चिडलेली असते. ती पार्थला म्हणू लागते, देशमुख, मला खरंच तुम्ही हट केला आहे, मला हे अजिबातच आवडलेलं नाही. आणि या संधीचा फायदा रम्याने घेतलेला असतो. आता त्या ठिकाणी रम्या येते आणि म्हणू लागते, पार्थ, अरे काय झालंय? माझ्या रूमपर्यंत तुम्हा दोघांचा आवाज येतोय, काही झालंय का? तुमच्यात भांडणं झाली आहेत का? आणि आता रम्याचा आवाज काव्याने ऐकलेला असतो. तर रम्या पुढे पार्थला म्हणते, पार्थ, अरे काय हे, आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि आजच्या दिवशी सुद्धा तुम्ही भांडला आहात. आजचा दिवस तरी सोडायचा होता. मला माहीत आहे या सगळ्यामध्ये तूच काहीतरी घोळ घातला असेल, हो ना? आता काव्यालाही ते माहीत असतं. रम्या म्हणते, थांब, मीच काव्याशी बोलते. असं म्हणत रम्या काव्याला आवाज देत म्हणते, काव्य, अगं ऐकून तरी घे, जाऊ देत ना, माफ कर ना त्याला, अगं तो असाच आहे, स्टुपिड. आता हे ऐकल्यानंतर काव्या खूप चिडते. काव्या म्हणू लागते, आली ही बिघडलेली सिनेमन कॉफी नको तिथे चौकशी करायला आलीच. तर रम्या म्हणू लागते, काव्य, अगं ऐकून तरी घे, पार्थच्या वतीने मी तुला माफी मागत सॉरी म्हणते. माझ्याकडे बाई नवरा बॉयफ्रेंड कोणीच नाहीये, आणि माझा व्हॅलेंटाईन डे काही असं सेलिब्रेट होणारही नाहीये. आयुष्यात एक मित्र होता, तोही तूच घेतलायस. आता घेतलायस तर त्याच्यासोबत छान वेळ तरी घालव ना. असं म्हणत आता रम्या काव्याला टोमणे मारत असते. रम्या काव्याला म्हणू लागते, अगं तुला तुझा नवरा बॉयफ्रेंड मिळाला आहे आणि तुझ्या आयुष्याचा जोडीदार मिळालाय, मग अशी लहान मुलासारखी रुसून काय बसलीयस? अगं त्याच्यासाठी वेळ दे, त्याच्याशी बोल. पार्थ म्हणतो, प्लीज रम्या, तू यामध्ये पडू नकोस. रम्या म्हणते, अरे पार्थ, नक्की काय झालंय? तू तर तिला रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाणार होतास ना, मग ते बुकिंग वगैरे कॅन्सल केलंयस का? तर आता हे सगळं ऐकल्यानंतर काव्या चिडते आणि म्हणू लागते, देशमुख, तुम्ही मला कुठे घेऊन जाणार आहात हे अख्ख्या जगाला ओरडून सांगितलं आहे का? पार्थ म्हणतो, नाही काव्या, प्लीज माझं ऐकून तरी घ्या. काव्या म्हणते, मला तर काही बोलायचंच नाहीये, तुम्ही जा बरं इथून. आता रम्या काही बोलणार तर पार्थ रम्याला बाजूला घेऊन येतो आणि म्हणतो, रम्या प्लीज या सगळ्यामध्ये तू पडू नकोस. आता रम्या पार्थचा हात पाहते आणि म्हणू लागते, पार्थ, तुझ्या बोटाला काय झालं आहे? पार्थ म्हणतो, काही नाही, जरासं ते चिरलं गेलं आहे. रम्या म्हणते, मग तू त्याला अशी फक्त पट्टी लावून ठेवली आहेस का? चल, मी तुला जरा औषध लावून देते, जरा मलम लावून देते, बरं वाटेल. आता मात्र काव्य भयंकर चिडते. ती दरवाजा उघडते आणि म्हणते, जा औषध लावून दे. आता मात्र पार्थ घाबरतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं
काव्या पार्थवर चिडते आणि म्हणू लागते, काय केलंय तुम्ही हे देशमुख? जोपर्यंत तुमच्याही हाताची जखम बरी होणार नाही तोपर्यंत मी हे सगळं काही विसरणार नाही. खड्ड्यात गेला तो व्हॅलेंटाईन डे, असं म्हणत आता काव्या दरवाजा बंद करून घेते आणि पार्थ मात्र बाहेर उभा तसाच असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनीचे वडील तिचा हात पकडतात आणि म्हणतात, चल नंदिनी. नंदिनी म्हणते, बाबा प्लीज माझा हात सोडा, मी कुठेही येणार नाहीये. तर आता नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात, तुझा हात मी चुकीच्या हातात देणार नाही, चल माझ्यासोबत. असं म्हणत ते नंदिनीचा हात पकडतात आणि तिला खेचतच घेऊन जात असतात. नंदिनीचा एक हात जीवाच्या हातात असतो पण तोही निसटून जातो. आता मात्र जीवा तिथेच उभा असतो. आता या दोघांचंही नातं कशा प्रकारे सुरळीत होईल? काव्य पार्थला माफ करेल का? तर दुसरीकडे जीवा नंदिनीला एक्सेप्ट करेल का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.